नमस्कार मित्रांनो, आज आपण व्याकरणाच्या संबंधाने काही विचार ऐकूया. कारण बऱ्याच मुलांना व्याकरणाची भीती वाटते. संस्कृतचं काय, मराठीचं काय किंवा इंग्रजीचं काय. व्याकरण हा शब्द ऐकला की मुलं घाबरतात. खरं म्हणजे व्याकरणाला घाबरण्यासारखं काही नाही आहे. आणि व्याकरण तुम्हाला येतं. तुम्ही म्हणाले येतं म्हणजे आम्ही कुठे शिकलो. तर व्याकरण हे तुम्हाला ऐकून येतं. तुम्ही भाषा जेव्हा बोलू लागता तेव्हा आईवडिलांच्या तोंडून आणि शिक्षकांच्या तोंडून आणि परिसरातून जी वाक्य ऐकता त्या वाक्यातून तुमच्या नकळत तुमची बुद्धी जे ग्रहण करते तसं तुम्हाला वापरता येऊ लागलं म्हणजे ते व्याकरण. व्याकरणात कठीण असं काही नाही आहे. असं पहा की मी आता जेवतोय हे वाक्य जेव्हा तुम्ही उच्चारता तेव्हा तो कोणता काळ असतो? वर्तमान काळ. आणि मी उद्या शाळेत जाणार नाही असं म्हटलं तर तो भविष्यकाळ झाला. आणि काल मी मामाकडे गेलो होतो हे वाक्य काय सांगतं? भूतकाळ. मला सांगा, तुम्हाला हे कोणी शिकवले होते काळ? तरी तुम्हाला कळतात ना. साधी गोष्ट आहे. मला भूक लागली आहे असं तुम्ही आईला सांगता तेव्हा त्याच्यामध्ये एक विभक्ती आहे. आणि देवाला फुले वाहा असं जेव्हा आई सांगते त्याच्यात एक विभक्ती आहे. फक्त विभक्ती कशी वापरतो ते तुम्हाला कळत नाही, पण तुम्ही वापरता. नेहमीच्या जीवनामध्ये, नेहमीच्या वापरामध्ये तुमची वाक्य ह्या विभक्तीनेच होतात. आणि विभक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपण जी वाक्य वापरतो त्या वाक्याचा जो संदर्भ आहे तो या विभक्तीने दिसतो. आता मराठीमध्ये विभक्तीचे शब्द आहेत, इंग्रजीमध्ये प्रेपोजिशन्स आहेत, पण संस्कृतमध्ये विभक्तीसाठी खास एक टेबल आहे. म्हणजे देव, माला, वनम याची जी टेबल आहेत म्हणजे 24 शब्द, 24 घरे. कोणती 24 घरे बघा? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन हे 8 गट. आणि एकवचन, द्विवचन आणि बहुवचन हे 3 उभे गट. तुमच्या लक्षात येईल की जगातल्या कोणत्याही भाषेत नसलेलं द्विवचन हे फक्त संस्कृतमध्ये आहे. तेव्हा एकवचन, द्विवचन आणि बहुवचन हे 3 गुणिले 8 म्हणजे 24 जागा झाल्या. आणि या 24 जागेंची ठरलेले अर्थ म्हणजेच विभक्तीचा वापर. एवढी साधी गोष्ट आहे. कोणत्याही भाषेमध्ये असं नाही आहे की सगळे शब्द 24 जागेत ठेवून दिलेले आहेत आणि त्या 24 जागेत विभक्तीचा अर्थ घेऊन येणारे ते शब्द असल्यामुळे संस्कृतला सिद्ध भाषा असं म्हणतात. सिद्ध केलेली भाषा, संस्कृत म्हणून संस्कृत. इंग्रजीमध्ये विभक्तीची जागा बदलली तर अर्थ बदलतो, पण संस्कृतमध्ये तुम्ही जागा बदला, वाक्यातील शब्द कुठेही लिहा, अर्थ बदलत नाही. हा या विभक्तीचा वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. म्हणजे राम वनम गच्छती हे वाक्य तुम्ही 3दा लिहू शकता. वनम राम गच्छती, गच्छती वनम राम, गच्छती राम वनम. कशीही जागा बदला, संस्कृतमधला शब्द
हा तो अर्थ घेऊनच आलेला असतो, म्हणून त्याला सिद्ध म्हणतात. म्हणून संस्कृतच्या विभक्तीचे वैशिष्ट्य हे आहे की तो शब्द कुठेही टाकला तरी आपला अर्थ सोडत नाही. उलट मराठीमध्ये कसं, राम अधिक ने केल्यानंतर रामाने रावणाला मारले, पण त्या नेच्या जागेवर जर रावण आणला तर रावणाने रामाला मारले असा अर्थ होऊ शकतो. पण संस्कृतमध्ये असं शक्य नाही. तेव्हा आपण आज एवढं समजून घेऊया. उद्या मी याचं अधिक विस्तृत स्वरूपात विवरण करीन. धन्यवाद.